गुड मॉर्निंग. दुसऱ्या एपिसोडच्या डे 4मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आजची सुरुवातच एका छानशा चहाने केली आहे. आजच्या आमच्या प्लॅननुसार आम्हाला श्रीनगर गाठायचे आहे. अंतर तसे काही जास्त नाही, साधारणपणे 300 किलोमीटरचे. आजच्या रोड प्लॅनमध्ये आम्ही थोडा बदल केला आहे. ॲक्च्युली जायचे होते जम्मूवरून, परंतु एक शॉर्टकट मिळाला जो उधमपूर बनिहाल होऊन जम्मू श्रीनगर हायवेला मिळत होता. रस्ता कसा आहे याची कल्पना बिलकुल नाही, पण राजेशने ठरवले की याच रस्त्याने जायचे. बघूया कसा आहे रोड. मित्रांनो, वातावरण तर छान आहे. ऊन पडलेले असले तरी थंडावा मात्र थोडाफार जाणवत आहे. ओ नो, हे काय? अवघ्या 1 तासात हे असले दर्शन? काही खरे नाही आता. हा असला रोड पाहून पुढे आमची अवस्था काय होणार आहे याची काहीच कल्पना नाही. रस्त्यावर एक वेळेस खड्डे असले तरी चालेल, पण पावडरसारखी धूळ असेल तर काही खरे नाही. रोडची ही अवस्था पाहून तर आत्ताच वाटायला लागले की आम्ही रस्ता चुकीचा निवडला आहे. असो, पण हा असला रोड पाहून नक्कीच मला ऑफ रोडिंगची आठवण झाली. ऑफ रोडिंगवर बाईक चालवणे ही पण एक कलाच असते आणि रस्त्यातले असे पॅचेस मनात नक्कीच एका कोपऱ्यात जागा करून बसतात की जे आपण कधीच विसरू शकणार नाही. इतके अंतर पुढे आलोय तर आता मागे फिरणे शक्यच नाही. त्यामुळे बघूया अशाही रोडवर गाडी चालविण्याची मजा. आजूबाजूचा निसर्ग आणि निळेभोर आकाश पाहून या रस्त्याचे आलेले टेन्शन मात्र विसरायला होते. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगराचा भाग, त्यामधून तयार करायला लावलेला हा रस्ता. काही ठिकाणी तर पूर्ण डोंगर पोखरून रस्ता बनविण्याचे काम चालू असताना दिसत आहे. मध्ये मध्ये थोडा चांगला रस्ता पाहून आनंद होतोय, परंतु क्षणातच हा आनंदही नाहीसा होतोय. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आम्ही निवडलेल्या रस्त्याची काय अवस्था आहे. जे कोणी लडाख राईडसाठी बाय रोड येत असतील तर कृपया चुकूनही उधमपूर बनिहाल या रस्त्याने येऊ नका. हा रस्ता पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 2-3 वर्ष सहज जातील, पण जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा मात्र नक्कीच या रस्त्याने जाऊ शकता, कारण खूप शॉर्टकट आहे श्रीनगरला पोहोचण्यासाठी. आणि निसर्ग तर इतका सुंदर आहे की तुम्ही प्रत्यक्ष पाहतच आहात. ऑफ रोडिंग करून आता कुठे 2 तासांनी या सुंदर अशा रस्त्याने दर्शन दिले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही ठिकाणी खिंडी पाहायला मिळतात. अनोळखी रोड, परंतु तितकाच आनंद देणाराही आहे. थोडी मजा घेऊया इथल्या निसर्गाची. या ठिकाणी एक छान दृश्य पाहायला मिळाले. एक भला मोठा उंच ब्रिज जो आपल्या उजव्या हाताला दिसत आहे आणि त्यावरून जाणारी ट्रेन काही सेकंदातच शिरते डोंगराच्या कुशीत. वाह, मन प्रसन्न झालं. राईड दरम्यान अशी खूप दृश्य पाहायला मिळतात, पण मनाला आनंद देणारी अशी कमीच असतात. या निसर्गाला आपण खोलवर पाहिले तरच त्याची भव्यता समजते. तशी ही भव्यता आम्ही प्रत्यक्षात पाहतोय. सकाळपासून आमची राईड चालू आहे. अजून दुपारचे जेवणही केले नाही, पण मित्रांनो, इथल्या निसर्गाने भुकेपासून आम्हाला लांबच ठेवले. सगळा खेळ या निसर्गाचाच. श्रीनगर अवघ्या 4 तासावर असताना हा असला मोठा बोगदा आम्हाला पार करावा लागला, ज्याचे अंतर अंदाजे 7-8 किलोमीटर तरी असेल. याचेही कार्य प्रगतीपथावर चालू आहे. बोगद्यात एंट्री करण्यासाठी भयानक ट्रॅफिक. कसाबसा एकदाचा निघालो. आपण पाहू शकता बोगद्याचे काम जोरदार चालू आहे. जॅकेट पूर्ण धुळीने माखलेले आहे, पण या सगळ्याला भुरळ घालतो इथला निसर्ग. अशा या निसर्गात फोटो तो बनता है ना यार.
बनिहाल सोडल्यानंतर मात्र रस्ता पूर्णपणे चांगलाच मिळाला. अक्षरशः रिलॅक्स होण्यासाठी सुद्धा वेळ काढता आला नाही. जसे जसे श्रीनगरच्या जवळ पोहोचत आहोत तसा तसा वातावरणातील बदल दिसून येत आहे. अजूनही आम्ही जम्मू श्रीनगर हायवेपर्यंत पोहोचलो नाही. खराब रस्ते, धूळ, ट्रॅफिक यामुळे थोडासा थकवा जाणवत आहे. सकाळी जो चहा घेतला होता त्यावरच आम्ही आहोत. दुपारचे जेवण करण्याचेही भान आम्हाला उरलेले नाही. कधी एकदाचा जम्मू श्रीनगर हायवे मिळतोय त्याचीच आम्ही वाट पाहतोय. हे काय, पावसाची रिमझिम चालू? वातावरण मात्र फ्रेश आहे, त्यामुळे आम्ही राईड कंटिन्यू ठेवली. रिमझिम पावसाची ही फक्त हजेरीच होती. इथला हिरवा निसर्ग, सुंदर आकाश याचीच जणू आठवण करून देत आहेत की आम्ही थोड्याच वेळात श्रीनगरला पोहोचणार आहोत. त्याआधी आस्वाद घेऊया इथल्या निसर्गाचा. रस्ता मोकळा दिसत असला तरी ठिकठिकाणी रस्त्यांची, बोगद्यांची कामे मात्र चालूच आहेत. रस्त्यावर रहदारी काहीच नाही. राईडला नुसती मजा वाटत आहे. कधी एकदाचे श्रीनगर येते असेच झाले. हे काय, ट्रॅफिक! ओ नो! आता पुढे किती जाम आहे हे काहीच समजत नाही आहे. कारण मॅप राजेशने लावला आहे आणि आता तोही माझ्यासोबत दिसत नाही. जशी जागा मिळेल तसं लवकरात लवकर येथून निघणे हेच सोयीस्कर होईल. बघूया कुठून जागा मिळते निघण्यासाठी. गाईज, आता आम्ही आहोत जस्ट बनिहाल हायवेवरती आणि आम्ही बनिहालमधून निघालो होतो. पण एवढा भयंकर रस्ता, बापरे! आयुष्यात कधीच एवढा बघितला नव्हता. सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत आणि एवढी धूळ, अक्षरशः पुढची गाडीसुद्धा दिसत नव्हती. एवढी भयंकर धूळ, अक्षरशः जवळजवळ आमचे 3-3.5 तास त्याच्यामध्ये गेले. आणि आत्ता कुठे आम्ही या श्रीनगर हायवेवरती पोचलो आहे. या ठिकाणी बघताय तुम्ही राजेशची काय हालत झालेली आहे. खूप बॅग वगैरे आणि हे आमचे कपडे वगैरे, बापरे! काय बघाल तुम्ही, कपड्याची पूर्ण अवस्था झालेली आहे. अखेर जम्मू श्रीनगर हायवेला पोचल्यावर थोडी विश्रांती व जेवण केले. लगेच 1 तासात निघालो श्रीनगरच्या दिशेने. माझ्या उजवीकडे पाहू शकता फुल ट्रॅफिक. साधारणपणे 4-5 किलोमीटरची ट्रॅफिक जाम झाली आहे. पण आम्ही नशीबवान आहोत की इतके परिश्रम करून या बाजूचा रस्ता मात्र रिकामाच आहे. रहदारी नसलेल्या रोडवरून बाईक पळवायला खूपच मजा येते. पण राजेशचा स्पीड मात्र कमी असल्यामुळे मीही 80-90नेच राईड करतो. निसर्ग बघा मित्रांनो, किती छान दिसतोय. हीच तर खरी जन्नत आहे. आता तर कुठे सुरुवात आहे या निसर्गाची. पुढे याहीपेक्षा सुंदर नजारे पाहायला मिळतील याची खात्री आहेच. कारण आम्ही आता प्रवेश केला आहे सर्वात सुंदर ठिकाणी. हे असले सौंदर्य सोबत असल्यावर अजून काय पाहिजे राईडला. थोड्याच वेळात आपणा सर्वांना राजधानी श्रीनगरचे दर्शन घडणार आहे. अखेर संध्याकाळी 6 वाजता आम्ही श्रीनगरला पोचलो. श्रीनगरला आलो आणि डल लेक नाही पाहिला तर इथले सौंदर्यच पाहिले नाही असे होईल. म्हणून रूम बुक करून लगेच डल लेकची सफर सुरू केली. डल लेकला श्रीनगरचे रत्न म्हणून ओळखले जाते मित्रांनो. याला रत्न का म्हणतात ते हा व्हिडिओ पाहून समजत असेलच. या सरोवरामध्ये शिकारा राईडची मजा वेगळीच आणि ही संधी आम्हाला काही सोडता आली नाही. आणि डल लेकचा
हा एक फेमस तो ये भी रेंट पे देते कावा चाय खूप टेस्टी लागतोय. हैं. अरे अच्छा. और ये पूरा जो ये अंदर लाइटिंग फिटिंग में पूरा स्वाद खूप वेगळा आहे. वो भी पण खूप छान वाटतंय. कावा चाय छान बनवलं. मस्त आहे. रात्रीच्या वेळचे हे विहंगमय दृश्य पाहून इथे आल्याचे समाधान वाटत आहे. शिकारा म्हणजे लाकडापासून बनवलेल्या बोटी. या बोटीतून संपूर्ण सरोवराचा आनंद घेता येतो. याच सरोवरामध्ये शॉपिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्ससुद्धा उपलब्ध आहेत. लडाख राईडच्या आजच्या डे 4मध्ये प्रथमच आम्ही दोघे एवढे एन्जॉय करत आहोत. संपूर्ण दिवसाचा थकवा कुठे नाहीसा झाला कळलेच नाही. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.